सुजाण पालक होताना मुलांना वाढवणं म्हणजेच त्यांचं संगोपन करणं. अर्थात ही नक्कीच अवघड परीक्षा आहे आणि या परीक्षेचा कितीही अभ्यास केला तरी तो कमीच आहे. चांगले पालक होण्यासाठी काही गोष्टी आपल्याला नक्कीच मदत करू शकतात. आपल्या रोजच्या धावपळीत कुटुंबासोबत एकत्र वेळ काढणं नक्कीच अवघड गोष्ट आहे. पण कितीही धावपळीचं वेळापत्रक असलं तरी पालक आणि मुलांनी दिवसभरामध्ये निदान रात्रीचं जेवण तरी एकत्र करायला पाहिजे. या वेळेत मुलांच्या आवडीच्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा करायचा प्रयत्न करा. तसा वेळ काढता येत नसेल तर सकाळी साधारण 15 ते 20 मिनटं लवकर उठा आणि तो वेळ आपल्या मुलांसोबत मजेत घालवा. अगदी घरात काम करत असताना सुद्धा तुम्ही त्यांना वेळ देऊ शकता. त्या वेळात घरातल्या छोट्या छोट्या कामात तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. त्यातूनच आपोआप मुलांना घरातल्या कामाची सवय होईल. ज्यांची मुलं थोड्या मोठ्या म्हणजे साधारण 13 ते 15 या वयोगटात आहेत अशा मुलांच्या पालकांना विशेष लक्ष द्यावं लागतं. घराबाहेर असताना आपली मुलं काय करतात, कुठे जातात, त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, ते कुठे राहतात याची शक्य होईल तेवढी माहिती मिळवा. फक्त ही माहिती सहज बोलण्यातून मिळवा, चौकशी म्हणून नको. कारण त्यातून आपली मुलं दुखावली जाऊ शकतात आणि तसं झालं तर तुमचा आणि मुलांचा संवाद बंद होऊ शकतो. मुलं लहान असताना खूपदा बोलताना, चालताना, हसताना ती आईबाबांची कॉपी करत असतात. कारण न कळत्या वयामध्ये त्यांच्यासमोर आदर्श म्हणून त्यांचे आईबाबा असतात. त्यामुळे आपोआपच आई आणि बाबा यांच्यावर मोठी जबाबदारी येते. आपण काय बोलतोय, समोरच्या व्यक्तीला कशी वागणूक देतो, आई आणि बाबा यांचं एकमेकांशी असणारं नातं, या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. घरातील पुरुष घरातील किंवा बाहेरील स्त्रीला आदराची वागणूक देत असतील तर घरातील लहान मुलं कायमच प्रत्येक स्त्रीबरोबर सन्मानाने वागतील. वडील घरी असताना आईला कामात मदत करत असतील तर मुलांनासुद्धा आपोआपच ती सवय लागेल. घरात मोठ्या लोकांना काही व्यसन असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. पण चुकीची ही गोष्ट मुलांना बरोबरच आहे असं सुद्धा वाटू शकतं. घरात वडील आईचा सतत चुकीचं बोलून अपमान करत असतील तर मुलंही आईशी बोलताना त्याच शब्दात बोलायला लागतील. कारण चांगलं काय किंवा चुकीचं काय हे कळण्याचं त्यांचं वय नसतं. दिवसभरात आपण आपल्या मुलांबद्दल किती नकारात्मक बोलतो त्याचा आढावा घ्या. जन्माला येणारं प्रत्येक मूल वेगळं आहे. काही अनुवंशिक गोष्टी तर काही नैसर्गिक गोष्टी घेऊन जन्माला येतं. अनेकदा दुसऱ्याच्या मुलांचं कौतुक करताना आपण आपल्या मुलावर अन्याय तर करत नाही ना, हे बघा. याचा अर्थ असाही नाही आहे की आपलं मूल दुखावेल म्हणून दुसऱ्या कुणाचं तुम्ही कौतुक करू नका. ते नक्कीच करा, पण त्या मुलाबरोबर आपल्या मुलाची तुलना करू नका. कारण पालकांच्याकडून निघालेली एखादी नकारात्मक प्रतिक्रियासुद्धा मुलांचा आत्मविश्वास कमी करू शकते. छोट्या छोट्या गोष्टी मुलांना करायला सांगा. उदाहरणार्थ, अक्षर छान काढलं, बेडशीट नीट घातली, शाळेचा डबा दप्तरातून काढून धुवायला ठेवला, शूज जाग्यावर ठेवले, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी मुलांना करायला सांगा. त्यांनी त्या केल्या की त्यांना प्रोत्साहनसुद्धा द्या. त्यातून नक्कीच त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत मिळेल. दिवसभरात कधीतरी तुमच्या मुलांना जवळ घ्या. आईबाबांच्या स्पर्शातून मुलांची शारीरिक आणि मानसिक जवळीक निर्माण होते. लहानपणापासूनच मुलींसाठी चांगला स्पर्श कोणता आणि वाईट स्पर्श कोणता याची जाणीव व्हायला मदत होते. पालक म्हणून मुलांना शिस्त लावण्यासाठी आपण काही नियमसुद्धा करू शकतो. उदाहरणार्थ, गृहपाठ केल्याशिवाय TV लावायचा नाही. जेवताना पानात वाढलेले सगळे पदार्थ खाल्ले पाहिजेत.
टी व्हीवर आपल्या आवडीचा कार्यक्रम बघताना इतरांना त्रास होणार नाही. जेवताना कोणीही मोबाईल बघायचा नाही. घरात येणाऱ्या मदतनीसबरोबर नीट बोलायचं, इत्यादी इत्यादी. फक्त हे नियम बनवताना पालकांनी पण ते नियम पाळले पाहिजेत. तरच मुलं त्या गोष्टी मनापासून करतील. मुलं मोठी होत असताना त्यांचे आदर्श बदलत असतात. कधी त्यांच्या मित्राचे वडील किंवा आई त्यांना आदर्श वाटत असतात. अशा वेळेस पालक म्हणून मुलांचे विचार समजून घ्या. आपल्या मुलांना जी व्यक्ती आदर्श वाटते त्यांच्यातील चांगल्या सवयी जाणून घ्या. शक्य असेल तर तसे बदल स्वतःमध्ये करण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या सवयी बदलत असतील किंवा मूल एकटं राहायला बघत असेल, असे काही वेगळे बदल जाणवले तर त्यांच्यासोबत संवाद साधा. गरज असेल तर मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्या. कारण वेळीच मार्गदर्शन मिळाल्यामुळे मुलं चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत. मुलांनी घेतलेला एखादा निर्णय चुकला, त्यात त्यांना अपयश आलं तरी त्यांच्या पाठीशी उभे राहा. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ही जाणीव त्यांना करून द्या. कारण चुकांमधून काहीतरी चांगलं घडू शकतं. पालक म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमचं मूल ही तुमची मालमत्ता नाही आहे. ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तुमचे विचार त्यांच्यावर लादू नका. आपलं मूल लहान असल्यापासूनच चांगलं काय वाईट काय हे पालकांनीच आपल्या आचरणातून दाखवलं तर नक्कीच आपलं मूल आपल्या देशातला एक जबाबदार नागरिक होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.